जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या ज्यांचं या ठिकाणी BSc B.Ed असेल आणि त्या उमेदवारांनी जो काही पेपर 2 सध्या बघा विज्ञान आणि गणित हे जे काही विषय घेऊन सध्या परीक्षा तुम्ही देणार असाल तर त्यासाठी तुम्हाला गणित आणि विज्ञान हे जे काही घटक आहे तर ते घटक पेपर 2 मध्ये तुम्हाला 60 मार्कासाठी सध्या बघा विचारले जातात। 60 प्रश्न असतात आणि हे जे सध्या 60 मार्क आणि 60 प्रश्न हे तुम्हाला जे काही पासिंग संदर्भात महत्त्वाचं ह्या ठिकाणी बघा असतात। तर ह्याच्यावरती तुम्हाला जो काही स्कोर असेल तर तो स्कोर इथं करता येतो। मात्र इतर जे काही कॉमन घटक असेल त्याच्यामध्ये भाषा 1 असेल, भाषा 2 असेल, त्यानंतर जे काही बालमानसशास्त्र संदर्भात असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येकी तुम्हाला 30-30 जे प्रश्न असतात तर ते सध्या विचारण्यात येतात 30-30 मार्कासाठी। मात्र हा जो काही मोठा घटक आहे त्याच्यामध्ये गणित आणि विज्ञान संदर्भात जवळपास 60 प्रश्न असतात। मग ह्याच्यामध्ये विज्ञान संदर्भात आपण इथे जर रेशो बघितला तर 50-50% आपण ह्या ठिकाणी बघू शकतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही महत्त्वाचे जे काही 55 वन लायनर जे प्रश्न आहे विज्ञान विषयावरतील आणि त्या प्रश्नाचं जे काही उत्तराचं स्पष्टीकरण असेल तर ते देखील बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे 55 जे काही वन लायनर आणि स्पष्टीकरणातून निर्माण होणारे इतर जे प्रश्न असेल तर जवळपास तुमचे जे काही 100+ प्रश्नाची सध्या ह्या एका व्हिडिओमध्ये तयारी होऊन जाणार आहे। आणि हे संपूर्ण जे काही प्रश्न आहे तर हे प्रश्न बघा 2000 जे काही 13 पासून तर 2021 पर्यंत ज्या ज्या घटकावरती विज्ञानावरती सध्या विचारण्यात आलेले आहे आणि त्याच अनुषंगाने हे जे काही प्रश्न आहे तर ते जे क्रमिक पुस्तकं आहे विज्ञान संदर्भात तर त्या संदर्भात इथं प्रश्न आपण काढलेले आहे। तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जो काही फायदा असेल तर तो विज्ञान विषयावरती होणार आहे। तर चला मग सुरुवात करूया। तर इथं बघा पहिला प्रश्न काय आहे तर सूर्यापासून पृथ्वीवर येणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतात? तर सूर्यापासून येणाऱ्या पृथ्वीची काय ऊर्जा आहे तर ती ऊर्जेला काय म्हणतात तर सौर ऊर्जा आपण म्हणत असतो। आता सौर ऊर्जा नेमकं काय आहे तर सूर्यप्रकाशाच्या रूपात पृथ्वीवर जी ऊर्जा पाठवली जाते तर त्यालाच आपण सौर ऊर्जा ह्या ठिकाणी बघा म्हणत असतो। महत्त्वाचा ह्या ठिकाणी प्रश्न होता। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न काय आहे बघा, पृथ्वीचे सर्वात बाहेरील जो काही थराला काय म्हणतात? आपल्याला माहिती आहे की पृथ्वीमध्ये जे काही पृथ्वी आहे तर त्या पृथ्वीचे भूगर्भापर्यंत वेगवेगळे सध्या बघा स्तर आहे तर त्या स्तरामधून जो काही बघा सर्वात बाहेरील जो स्तर आहे तर त्या स्तराला सध्या काय म्हणतात? तर ह्या ठिकाणी बघा जो काही भूपटल असेल तर तो भूपटल सध्या त्याला म्हणत असतो। आणि हा जो आहे तर तो पृथ्वीचा सर्वात बाहेरचा जो काही खडकाचा स्तर आहे तर त्यालाच आपण भूपटल म्हणत असतो। म्हणजे ही पृथ्वी आहे तर ह्या पृथ्वीवरती बघा इथं जो काही स्तर असतो आणि हा जो आहे तर तो ह्या ठिकाणी खडकाचा स्तर असतो आणि त्यालाच आपण भूपटल ह्या ठिकाणी म्हणत असतो। पुढचा प्रश्न बघूया, जीवाणूंनी होणारा रोग कोणता? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर जीवाणू जे आहे 2 प्रकारचे जे काही आपल्याला आजार होत असतात, एक आहे जीवाणू आणि दुसरा आहे विषाणूने। तर ह्या ठिकाणी जो काही जीवाणूने होणारा आजार जो आहे तर तो सध्या बघा क्षयरोग जो आहे TB तर हा प्रामुख्याने सध्या जो काही आपल्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे प्रत्येक देशामध्ये आढळणारा आपल्याला हा आजार म्हणता येईल TB। तर हे TB जे आहे तर हा एक जीवाणूजन्य रोग आहे आणि तो जो आहे तर तो फुफ्फुसावर सध्या बघा परिणाम करत असतो। तर TBमुळे सर्वसाधारण जो काही खोकला असतो तर तो खोकल्यामुळे ह्या ठिकाणी जो काही फुफ्फुस असते तर त्या फुफ्फुसावरती ह्या ठिकाणी जास्त घातक असलेला जो काही आजार आहे तर तो TB हा रोग आपल्याला म्हणता येईल। प्रश्न क्रमांक 4 बघूया। बघा, फळे गोड होतात कारण त्यात काय असतं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ग्लुकोज नावाचा जो काही घटक आहे तर तो फळामध्ये असतो आणि त्याच्या आधारावर सध्या जी काही फळं आहे तर ती आपल्याला गोड लागतात। आणि ग्लुकोज जो आहे तर तो साखरेचा एक प्रकार आहे जो फळामध्ये बघा गोड चव ह्या ठिकाणी निर्माण करत असतो। तर महत्त्वाचं फळामध्ये जे काही गोडपणा येत असतं तर ते ग्लुकोजच्या माध्यमातून सध्या बघा येत असतं। प्रश्न क्रमांक 5 बघूया, कोणत्या ग्रहाला या ठिकाणी बघा लाल ग्रह असे म्हणतात? जो काही रेड म्हणून ह्या ठिकाणी बघा आपण लाल ग्रह म्हणून सध्या उपमा दिलेली आहे तर तो ग्रह कोणता? तर मंगळ ग्रह हा सध्या बघा लाल ग्रहमधून सध्या आपण ह्याला ओळखत असतो। मंगळ ग्रहाची जी काही माती आहे तर ती मातीमध्ये लोखंडाची बघा उपस्थिती असल्यामुळे त्याला लाल रंग ह्या ठिकाणी दिसत असतो। जे काही लोखंड आहे तर ते लोखंड आपल्याला माहिती आहे की लोखंड गंजल्यावरती आपल्याला जो काही लाल भडक त्या ठिकाणी रंग निर्माण होत असतो आणि त्याच पद्धतीने मंगळ ग्रहाच्या मातीमध्ये सध्या लोखंडाचे त्या ठिकाणी जे काही अनुशेष आहे त्याची उपस्थिती असल्यामुळे जो काही मंगळ ग्रह आहे तर त्याला लाल रंग प्राप्त होतो, म्हणून आपण त्याला लाल ग्रह देखील सध्या मंगळ ग्रहाला आपण म्हणत असतो। तर महत्त्वाचा हा प्रश्न होता IMP प्रश्न, याच्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 6 बघूया।
तर बघा विद्युत प्रवाह मोजण्याचे यंत्र कोणते आहे, तर विद्युत प्रवाह आपण जो मोजत असतो तर ते यंत्र म्हणजे ॲमीटर म्हणून सध्या असतं. मग ह्या ॲमीटरमधून जो काही विद्युत प्रवाह आपण ह्या ठिकाणी बघा मोजण्याचं काम सध्या करत असतो आणि हा महत्त्वाचं जे काही यंत्र सध्या विद्युतीकरणामध्ये वापरण्यात येतं. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 7. क्ष किरणाचा शोध कोणी लावला? जो काही क्ष किरण आहे तर ते क्ष किरणाचा शोध कोणी लावला, तर विल्यम रॉन्टगेन जे आहे तर त्यांनी जो काही क्ष किरणाचा शोध लावला तर कधी लावला, तर तो बघा 1895 मध्ये जे काही विल्यम रॉन्टगेन आहे तर त्यांनी क्ष किरणाचा महत्त्वाचा ह्या ठिकाणी शोध लागला आणि ह्याच्यामुळे जे काही आपण एक्सरे वगैरे ह्या ठिकाणी बघा करत असतो तर त्याच्यामध्ये ह्याचा जो काही वापर आहे तर तो सध्या होत असतो. तर महत्त्वाचा 1895 मध्ये रॉन्टगेन यांनी सध्या क्ष किरणाचा शोध लावला होता. प्रश्न क्रमांक 8 बघूया, माणसाच्या शरीरात सर्वात मोठा अवयव कोणता आहे? आता माणसाच्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव असतात तर त्याच्यामधला जो सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा असते, कारण त्वचा हा माणसाचा जो काही सर्वात मोठा अवयव म्हणून आपण मानत असतो. त्वचा बघा वेगवेगळ्या अवयवामधून जो काही अवयव असेल तर त्याच्यामध्ये आपण त्वचेला सर्वात मोठा अवयव ह्या ठिकाणी मानत असतो. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी जी काही प्रक्रिया करते तर त्या प्रक्रियेला काय म्हणतात? महत्त्वाचा प्रश्न आहे. वनस्पतीचं अन्न तयार करण्यासंदर्भात जी प्रक्रिया होत असते तर तिला काय म्हणत असतो, तर प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया सध्या वनस्पती अन्न तयार करताना करत असते. आता प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, तर वनस्पतीमध्ये बघा प्रकाशाच्या साहाय्याने अन्न तयार करण्याची जी काही प्रक्रिया होत असते तर तिला आपण प्रकाश संश्लेषण प्रक्रियाही म्हणत असतो. ह्या प्रक्रियेमध्ये वनस्पती आपलं स्वतःचं जे काही अन्न असेल तर ते अन्न स्वतः त्या ठिकाणी तयार करत असते. जे काही सूर्याची किरणं असतात तर त्याच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण ही क्रिया सध्या बघा होत असते. बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघूया. प्रश्न क्रमांक 10 बघा, सर्वाधिक ऑक्सिजन कोणत्या घटकात असते? जो काही ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचं सूत्र काय आहे? H2O. हे जे ऑक्सिजनचं सूत्र आहे आपल्याला माहिती आहे की H2O म्हणजे ऑक्सिजन सर्वात जास्त कशात असतं, तर पाण्यामध्ये असतं. पाण्यामध्ये, बरोबर. तर पाण्यात बघा महत्त्वाचे ह्या ठिकाणी दोन जे आहे तर हायड्रोजनचे ह्या ठिकाणी आणि एक जो असतो तर ऑक्सिजनचा अणू असतो आणि ह्याच्या माध्यमातून पाणी जे आहे तर ते सध्या बघा तयार होत असते आणि पाण्यामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजन आपल्याला पाहायला मिळतं. हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न सध्या होता, मागील TET परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 11 बघूया, मानवी शरीरात हाडे किती असतात? म्हणजे जी काही हाडांची संख्या आहे तर ती किती असते, तर 206 या ठिकाणी मानवी शरीरामध्ये हाडे असतात आणि ही 206 हाडे प्रौढ शरीराच्या जे असतं म्हणजे मानवी प्रौढ शरीरामध्ये 206 असतात. मात्र ही जी हाडे आहेत तर ती बाल्यावस्थामध्ये ह्यांची संख्या वेगळी असते. बरोबर. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 12, रक्तात ऑक्सिजन वाहून नेणारा घटक कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे. रक्तामध्ये जो काही ऑक्सिजन असेल तर तो वाहून नेणारा जो घटक असेल तर तो घटक म्हणजे ह्या ठिकाणी बघा कोणता असेल, तर हिमोग्लोबिन. ह्या ठिकाणी बघा हिमोग्लोबिन जो घटक आहे तर तो घटक सध्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम करत असतो आणि त्या माध्यमातून जे काही जीवनचक्र असेल आपलं तर ते सध्या बघा चालत असतं. मनुष्य आहे तो श्वसन घेऊन सध्या बघा त्याच्या माध्यमातून हे जे हिमोग्लोबिन असेल तर ह्या रक्तामध्ये महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये जे काही पांढऱ्या पेशी असेल, लाल पेशी असेल तर त्या देखील सध्या रक्तामध्ये महत्त्वाचे जे काही भूमिका असेल तर ती सध्या बजावत असतात. प्रश्न क्रमांक 13 बघूया, विद्युत बघा विद्युत मोटरमध्ये कोणती ऊर्जा रूपांतरित होते? हा देखील प्रश्न सध्या TET परीक्षेत विचारण्यात आला होता. जी काही विद्युत मोटर असते तर त्या विद्युत मोटरमध्ये जे काही ऊर्जेचं रूपांतर आहे तर ते बघा कशा पद्धतीने होते, तर विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ह्या ऊर्जेमध्ये सध्या होत असते. मग त्याच्यामध्ये विद्युत मोटारमध्ये जी काही विद्युत ऊर्जा असते तर ती यांत्रिक ऊर्जेमध्ये सध्या त्याचं रूपांतर होत असतं आणि एकंदरीत आपल्याला ह्या प्रश्नाचं महत्त्वाचं उत्तर हे म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, सूर्यप्रकाशातील कोणत्या किरणामुळे बघा त्वचेवर टॅनिंग जे आहे तर ते होत असते? म्हणजे जे काही टॅनिंग हे सध्या सूर्यप्रकाशाच्या कोणत्या किरणामुळे होत असते, तर अल्ट्राव्हायलेट जे किरणं आहे तर त्याच्यामुळे सध्या होत असतं. आता अल्ट्राव्हायलेट जे आहे तर ते किरणे डायरेक्ट बघा त्वचेवर ह्या ठिकाणी परिणाम करतात आणि त्या अनुसार ह्या ठिकाणी टॅनिंग जे आहे तर ते सध्या बघा होत असतं. तर हा महत्त्वाचा प्रश्न इथं विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 15, ध्वनीची गती कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असते? जे काही ध्वनी असेल, ध्वनी म्हणजे काय, तर आवाज. तर आवाज म्हणजे या ठिकाणी त्याची जी काही गती आहे तर ती गती कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असते? तर जो काही घन आहे, घन,
तर घन माध्यमातून जी काही गती असेल तर ती सर्वाधिक असते. आता ध्वनीची जी गती आहे तर ती धन माध्यमातून बघा द्रव्य आणि वायूच्या तुलनेत अधिक असते, हे आपल्याला ह्याच्यावरनं कळतं आहे. म्हणजे जे काही धन माध्यम असेल तर त्याच्यामध्ये सर्वात असते आणि धनपेक्षा द्रव्य आणि वायूच्या ह्या ठिकाणी तुलनेमध्ये आपल्याला म्हणता येईल की सर्वात जास्त या ठिकाणी घन जे आहे तर त्या घनाच्या माध्यमातून आपल्याला ध्वनीची गती जी असेल तर ती सर्वाधिक आपल्याला इथे दिसत असते. पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारे पहिले कृत्रिम उपग्रह कोणते? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा जो काही पहिला कृत्रिम उपग्रह कोणता होता तर स्पुटनिक 1 होता. तर स्पुटनिक 1 हा 1957मध्ये सोव्हिएत युनियन जे आहे तर त्यांनी बघा स्पुटनिक 1 हा उपग्रह सध्या लॉन्च केला होता आणि हाच उपग्रह सध्या पहिला कृत्रिम उपग्रह म्हणून सध्या इथं आपण मानत असतो. तर हा देखील प्रश्न सध्या विचारण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. रक्तातील बघा कोणत्या पेशींना रक्ताच्या सैनिकी असे म्हणतात? तर आपल्याला माहिती आहे की ज्या रक्ताचे सैनिकी पेशी ज्या व्हाईट सेल असतात म्हणजेच काय पांढऱ्या पेशी असतात, तर त्या पांढऱ्या पेशींना सध्या रक्ताच्या आपण सैनिक म्हणत असतो आणि हे काय काम करतात तर जे काही रोगप्रतिकार शक्ती सध्या बघा प्रदान करत असतात. एखादा जर आपल्याला आजार झाला तर त्या आजारावरती जो काही लढा असेल मध्ये तर तो शरीरामध्ये पांढऱ्या ज्या पेशी आहेत तर त्या सध्या बघा देत असतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रोगप्रतिकार जी शक्ती आहे तर ती रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम ह्या पांढऱ्या पेशी सध्या बघा करत असतात. पुढचा प्रश्न बघा. इंधन जाळताना कोणती वायू निर्माण होते? इंधन जे आहे तर ते इंधन जाळताना कोणती वायू निर्माण होते? तर जो काही कार्बन डायऑक्साईड असेल तर ते सध्या इंधन जाळताना आपल्याला माहिती आहे की हा वायू सध्या बघा सर्वात जास्त इथं निर्माण हा होत असतो. प्रश्न क्रमांक 19. मानवाच्या शरीरात तापमान नियंत्रण करणारी ग्रंथी कोणती आहे किंवा कोणता आहे? बरोबर. तर जो काही तापमान असेल मानवाच्या शरीरामध्ये तर ते नियंत्रण करणारी ग्रंथी कोणती आहे? तर हायपोथॅलॅमस जी काही ग्रंथी आहे तर ती ग्रंथी सध्या बघा महत्त्वाचं जे काही तापाचं असेल किंवा तापमान असेल तर ते नियंत्रण आपल्या शरीरामध्ये करत असतं आणि थॅलॅमस हा जो काही मेंदूमधील बघा ग्रंथी शरीराचे जे काही तापमान असेल तर ते सध्या नियंत्रण हे करत असतं. ही जी ग्रंथी आहे तर ही ग्रंथी कुठं असते? हायपोथॅलॅमस. तर ती मेंदूमध्ये असते. बरोबर. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये सध्या असते आणि तीच आपलं जे काही शरीराचं टेम्परेचर असेल तर ते सध्या बघा मेंटेन ते करत असतं. तर हे कार्य बघा सतत चालू असतं. त्याच्यामुळे आपण सविस्तर म्हणजे या ठिकाणी जे काही दळणवळण असेल आपलं तर ते त्या ठिकाणी आपण करत असतो. प्रश्न क्रमांक 20 बघा. लोहाच्या कमतरतेमुळे रोगाचा या ठिकाणी बघा लोहाच्या कमतरतेमुळे जो काही रोग आहे तर तो रोग कोणता होत असतो? लोह म्हणजे या ठिकाणी बघा महत्त्वाचं असतं आपल्याला. तर लोहामध्ये ज्या काही कमतरता जर आली आपल्या शरीरामध्ये तर तो कोणता रोग होतो? तर बघा अशक्तपणा येतो. त्यालाच आपण ॲनिमिया ह्या ठिकाणी बघा म्हणत असतो आणि हे लोह असेल फॉलिक ॲसिड असेल तर हे महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल. कारण लोहाच्या अभावामुळे रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन असते तर ते हिमोग्लोबिन बघा कमी होऊन आपल्याला अशक्तपणा चक्कर वगैरे यायला सध्या सुरुवात होते. म्हणून महत्त्वाचं जे काही लोहयुक्त जे काही गोळ्या असेल किंवा लोह ज्या फळभाज्यामध्ये असेल तर अशा भाज्या आपण सेवन केल्या पाहिजे जेणेकरून जो काही अशक्तपणाचं प्रमाण जे असेल किंवा आपल्या शरीरामध्ये लोहाचं जे काही कमतरता असेल तर ती त्या संदर्भात बघा आपल्या शरीरामध्ये भरून निघेल. तर त्या संदर्भात जे काही लोह असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या भाज्या असेल तर त्या सध्या बघा आपण दैनंदिनीमध्ये सध्या खाल्ल्या पाहिजे. तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न होता. प्रश्न आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करू शकता, शेअर देखील करा. प्रश्न क्रमांक 21 बघूया. बघा कोणत्या घटकामुळे आपल्याला दूध पांढरे दिसते? जे काही दूध आहे तर ते दूध आपल्याला पांढरे का दिसते? तर त्याच्यामध्ये बघा जो काही कॅसिन नावाचा घटक आहे तर हा कॅसिन नावाचा घटकामुळे सध्या दुधाला जो काही पांढरा कलर येत असतो म्हणजे दूध आपल्याला पांढरं दिसत असतं आणि दुधामध्ये जो काही कॅसिन नावाचा प्रथिन घटक असतो तर ज्याच्यामुळे बघा दूध आपल्याला संपूर्ण जे आहे ते पांढरं आपल्याला दिसत असतं. तर हा देखील INP प्रश्न होता. हा देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 22 बघा. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? हा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. तर पाण्याचे आपण मागे देखील सांगितलं H2O हे जे आहे तर हे पाण्याचे रासायनिक सूत्र आहे आणि ह्याच्यामध्ये हे जो काही H2 आहे तर हे जे दोन सध्या बघा हायड्रोजन आणि एक जो आहे तर O ह्या ठिकाणी एक जो आहे तर हा एक अणू असतो आणि ह्याच्या संयोगाने महत्त्वाचं जे काही पाणी असतं तर ते तयार होत असतं आणि ह्याचं सूत्र काय तर H2O. बरोबर. प्रश्न क्रमांक 23. रक्ताच्या बघा या ठिकाणी रक्ताच्या गुठळ्या बनवणारा घटक कोणता आहे? जे काही प्लेटलेट्स आहे
तर हे प्लेटलेट्स सध्या रक्ताच्या ज्या गुठळ्या असतात तर त्या सध्या बनवण्याचं या ठिकाणी बघा घटक कारणीभूत असतो, कारण हे महत्त्वाचं बघा प्लेटलेट्स जे आहे तर त्या रक्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 24 बघा, कोणता पदार्थ अतिशीत केला जातो तेव्हा तो वितळतो, म्हणजे सर्वात जास्त या ठिकाणी बघा त्याला शीत या ठिकाणी केला जातो आणि तेव्हाच तो त्या ठिकाणी वितळत असतो. तर जो काही पारा आहे तर पारा हा एकमेव धातू आहे जो खोलीच्या तापमानावर बघा द्रव्य अवस्थेत असतो. हा एक महत्त्वाचा आहे धातू पारा जो असेल तर तो त्या संदर्भात हा प्रश्न होता. तर हा देखील सध्या बघा मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे TET परीक्षेमध्ये. प्रश्न क्रमांक 25 तर बघा, कोणत्या गॅसला ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमुख कारण मानले जाते? जे काही ग्लोबल वॉर्मिंग असेल तर त्याचे प्रमुख कारण आपल्याला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईड सध्या वाढल्यामुळे जे काही ग्लोबल वॉर्मिंग असेल तर ते ग्लोबल वॉर्मिंग सध्या होत असते, म्हणून हा जो काही गॅस आहे तर तो महत्त्वाचा आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 26, केंद्राच्या बघा आसपास कोणते कण असतात? केंद्रकाच्या आसपास कोणते कण असतात? तर इलेक्ट्रॉन हे जे आहे तर ते सध्या बघा केंद्रकाच्या आसपास कण असतात. प्रश्न क्रमांक 27, वनस्पतींना हिरवा रंग कोणत्या घटकामुळे मिळतो? तर जे काही क्लोरोफिल आहे, क्लोरोफिलमुळे सध्या वनस्पतींना हिरवा रंग प्राप्त होतो आणि हा महत्त्वाचा बघा आपल्याला घटक आपल्याला वनस्पतीमध्ये पाहायला मिळत असतो, क्लोरोफिल. प्रश्न क्रमांक 28, पृथ्वीच्या सर्वात बघा आतला जो काही थर आहे तर तो कोणता आहे? पृथ्वी आहे तर पृथ्वीमध्ये वेगवेगळे जे काही स्तर असतात तर ह्यामध्ये बघा जो काही आतला जो स्तर असतो तर त्याला आपण काय म्हणतो? तर केंद्र असतो, म्हणजे ह्या पृथ्वीमध्ये इथं जो मध्ये असतो तर त्याला आपण केंद्र म्हणत असतो आणि पृथ्वीचा हा सर्वात आतला थर म्हणून बघा आपण जो काही ओळखत असतो, हे एक लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 29 बघूया, मानवाचा मेंदू बघा कोणत्या संरचनेचे सुरक्षित असतो? म्हणजे मानवाचा जो मेंदू आहे तो कोणत्या संरचनेत सुरक्षित असतो? तर जी काही कवटी आहे आपल्या डोक्यामध्ये त्याच्यामध्ये बघा कवटी असते आणि कवटीमध्ये सध्या जो काही मेंदू असेल तर तो मेंदू सुरक्षित सध्या बघा असतो. तर हा महत्त्वाचा प्रश्न इथं होता. प्रश्न क्रमांक 30 तर बघा, रेडिओचा शोध कोणी लावला? जो काही रेडिओ असेल आपल्याला सर्वांना माहिती आहे की रेडिओचा शोध कोणी लावला होता? तर ह्या ठिकाणी बघा गुग्लिएमो मार्कोनी नामक जे शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सध्या रेडिओचा शोध लावला होता. हा देखील MP प्रश्न आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 31, कॅल्शियमची कमतरता बघा कोणत्या आजारात कारणीभूत असते? जे काही कॅल्शियम आहे तर ते कॅल्शियमची कमतरता आपल्याला कोणत्या आजारात कारणीभूत असते? तर कॅल्शियम बघा आपलं कमी झालं शरीरामध्ये तर आपले जे काही हातपाय असेल तर ते बघा दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात, म्हणजे जे काही हाडे असतात तर ते बघा अस्थी जी असते, अस्थी म्हणजे काय? तर हाड. तर हाड जे आहे तर ते अस्थी सुशिरता किंवा जे काही या ठिकाणी नाव देण्यात आलं आहे बघा ऑस्टिओपोरोसिस जो काही आहे तर त्या आजाराला आपण कॅल्शियमची जर कमतरता झाली तर ह्या प्रकारचा आजार सध्या बघा आपल्याला होत असतो आणि कॅल्शियममुळे जे काही हाडे असेल तर ते हाडे सध्या कमजोर होतात, ज्यामुळे या ठिकाणी आपल्याला जो काही ऑस्टिओपोरोसिस म्हणून जो आजार आहे तर तो सध्या बघा होत असतो. हा महत्त्वाचा इथे प्रश्न होता विज्ञानासंदर्भात. पुढचा प्रश्न बघा, क्ष किरणाचा उपयोग कशासाठी केला जातो? या ठिकाणी कशासाठी आहे, बरोबर, कशासाठी केला जातो? क्ष किरण जे आहे तर त्याचा उपयोग आपल्याला माहिती आहे की हाडाची तपासणी करण्यासाठी, म्हणजे जे काही आपण एक्सरे काढत असतो तर त्या एक्सरेच्या या ठिकाणी बघा जे काही क्ष किरणाचा वापर हाडाची तपासणी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी केला जातो. महत्त्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 33 बघा, कोणत्या घटकाला जीवनाचा आधार असे म्हणतात? म्हणजे या ठिकाणी जीवनाचा जो आधार आहे तर आपल्याला माहिती आहे की पाणी जे आहे तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचा आपल्याला जीवनाचा आधार आहे, कारण जर पाणी नसेल तर एक वेळ बघा जेवण नसेल तरी मनुष्य आहे तर तो फक्त पाण्यावरती जगू शकतो, मात्र या ठिकाणी जर पाणी नसेल तर ते पाणी नसल्यामुळे मनुष्य असेल तर तो बघा जगू शकत नाही, कारण तो जीवनाचा बघा मूल जो आधार आपल्याला म्हणता येईल. तर हा प्रश्न सध्या बघा महत्त्वाचा होता, म्हणजे पाण्याशिवाय जीवन जगणे अशक्य ह्या ठिकाणी बघा आहे आणि म्हणून त्याला जीवनाचा आधार आपण म्हणत असतो. जर पाणी नसेल तर जीवन ह्या ठिकाणी बघा पुढे जगले जाणार नाही, म्हणून पाण्याला इथे विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 34, निळ्या रंगाचे बघा सूर्यप्रकाशात अपवर्तन होण्याचे कारण काय?
जे काही अपवर्तन होते निळ्या रंगाचे सूर्यप्रकाशामध्ये, तर त्याचं कारण काय अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. तर प्रकाशाची देखील लहान तरंग लांबी असते, तर हे महत्त्वाचं कारण सध्या बघा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. म्हणजे जे काही निळ्या रंगासंदर्भात सूर्यप्रकाशात जे अपवर्तन होत असते तर त्या संदर्भात. प्रश्न क्रमांक 35 बघा, प्रकाशाच्या वेगाचे मापन कोणत्या एककात केले जाते. महत्त्वाचा आहे जो काही प्रकाश सध्या बघा जे सूर्यकिरण असेल तर ते पृथ्वीवर येताना जे प्रकाश असतो तर त्याचं जे सध्या बघा वेगाचं मापन म्हणजे जे वेग असेल तर त्या वेगाचं मापन कोणत्या मापन ह्या ठिकाणामध्ये जे काही एकक असेल तर त्याच्यामध्ये केलं जातं, तर मीटर प्रति सेकंद ह्या संदर्भात बघा केलं जातं. म्हणजे जो काही प्रकाशाचा वेग सुमारे 3 लाख किलोमीटर बाय सेकंद असेल किंवा बघा ह्या ठिकाणी जे काही उदाहरण देण्यात आलं आहे तर त्या संदर्भात अशा पद्धतीने आपल्याला एकक सांगता येईल, मीटर बाय सेकंद. प्रश्न क्रमांक 36, कोणता अवयव बघा शरीरातील कोणता अवयव रक्त साफ करत असतो. रक्त जे आहे आपलं तर ते रक्त सध्या बघा कोणता जो काही अवयव आहे आपल्या शरीरामध्ये तर तो साफ करत असतो. तर जे मूत्रपिंड असतं म्हणजेच काय तर किडनी ह्या 2 असतात शरीरामध्ये, तर त्या ज्या आहे तर त्या सध्या बघा ह्या ठिकाणी महत्त्वाचं जे काही रक्त असेल तर ते साफ करत असतं. आणि किडनी रक्तातील जो काही अपायकारक पदार्थ असेल तर अपायकारक पदार्थाला बघा फिल्टर करून साफ करते आणि बघा मूत्राद्वारे ह्या ठिकाणी बाहेर काढते. ही महत्त्वाची जी काही क्रिया असेल तर ती आपल्याला किडनी जी असते तर ती किडनी सध्या बघा आपल्या शरीरामध्ये करत असते. म्हणून महत्त्वाचा जो काही अवयव आहे रक्त साफ करण्यासंदर्भात तर तो मूत्रपिंड असेल तर ते आपल्याला म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 37 बघूया, आवर्त सारणीचा शोध कोणी लावला. आवर्त जी सारणी आहे तर त्याचा शोध कोणी लावला, तर मेंडेलीव जो शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी 1869 मध्ये रासायनिक घटकाची आवर्त सारणी सध्या तयार केली होती. आणि हा मेंडेलीव आहे तर हा पुढे बघा महत्त्वाचा शास्त्रज्ञ म्हणून सध्या बघा विज्ञानामध्ये सध्या पुढे हा आलेला होता. प्रश्न क्रमांक 38 बघूया, विद्युत प्रतिकार मोजण्याचे बघा कोणते यंत्र वापरले जाते. तर जे काही ओहम मीटर आहे तर ते सध्या बघा विद्युत प्रतिकार मोजण्याचे यंत्र इथं वापरले जाते. प्रश्न क्रमांक 39, मानव शरीरातील सर्वात मोठे अस्थिमज्जा कोणते आहे. म्हणजे मानव शरीरामध्ये अस्थिमज्जा काय तर हाड जे आहे तर ते बघा सर्वात मोठे कोणते आहे, तर जे काही जांघाची हाड आहे तर ते जांघाची हाड म्हणजे काय आहे फेमर, तर हे सर्वात मोठे आपल्याला हाड या ठिकाणी बघा मानले जाते. आणि ते जे असते तर ते बघा सर्वात या ठिकाणी मजबूत असते, बरोबर. प्रश्न क्रमांक 40, पृथ्वीवरील बघा सर्वात मोठा ग्रह कोणता आहे. तर आपल्याला माहिती आहे की गुरु म्हणजे काय ज्युपिटर हा जो आहे तर हा ज्युपिटर हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आपल्याला मानला जातो. प्रश्न महत्त्वाचा होता, कंपन मोजण्यासाठी बघा कोणते यंत्र सध्या वापरले जाते. तर कंपन म्हणजे काय तर जे भूकंप वगैरे होतो ना भूकंप, तर भूकंप ह्या ठिकाणी बघा मोजण्यासंदर्भात आपण कोणते यंत्र वापरतो, तर इथं बघा सिस्मोग्राफ जो आहे तर तो सिस्मोग्राफ सध्या बघा आपण भूकंपाच्या जे काही कंपन्या आहे तर ते मापनासंदर्भात त्याचं जे काही वापर असेल तर तो सध्या केला जातो. हा प्रश्न देखील महत्त्वाचा होता, मागे विचारण्यात आलेला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा, हवा कोणत्या वायूचा मुख्य घटक आहे. जी काही हवा असेल तर ती कोणत्या वायूचा मुख्य घटक आहे, तर नायट्रोजन जो वायू आहे तर तो बघा हवेमध्ये आपल्याला माहिती आहे की 78% म्हणजे 78% नायट्रोजन वायू असतो. आणि हा मुख्य घटक सध्या आपल्याला जो काही वायूमध्ये आपल्याला मानता येईल, बरोबर. हा म्हणजे जे काही 100% असेल तर त्या 100% मध्ये 78% फक्त नायट्रोजन वायू आहे. बघा पुढचा प्रश्न 43 नंबर, कोणत्या घटकाचा अभाव असल्यास जो काही ग्लायटर असेल म्हणजे घोडा असेल तर तो होत असतो, तर आयोडीन जे आहे म्हणून सांगताना जे काही आयोडीन नमक असेल आयोडीन जे काही मीठ असेल तर तेच आपण आपल्या अन्नामध्ये सेवन केलं पाहिजे. ज्यानुसार बघा ह्या ठिकाणी जो काही ग्लायटर असेल तर तो सध्या जो आजार असेल तर तो सध्या होणार नाही, कारण आयोडीनच्या कमतरतेमुळे जी थायरॉईड ग्रंथी असते तर ती मोठी होऊन बघा ग्लायटर सध्या होत असतो. म्हणून महत्त्वाचं आयोडीन आहे तर त्या आयोडीनचा शरीरामध्ये उपयोग आपल्याला महत्त्वाचा असतो. प्रश्न क्रमांक 44, कोणता धातूचा वापर बघा विद्युत तारासाठी केला जातो. जे काही विद्युत तार असते तर ती विद्युत तारेमध्ये कोणत्या धातूचा वापर केला जातो, तर तांब्याचं. कारण आपण जेव्हा जे काही विद्युत जी वायर असते म्हणजे तार असते
तर त्याच्यामध्ये आपल्याला तांब्याचे तारे ह्या ठिकाणी बघा आढळतात आणि हा जो काही तांबा आहे तर हा तांबा विद्युत वाहक म्हणून बघा खूप चांगला आहे आणि त्यामुळे विद्युत तारांमध्ये सध्या तांब्याचा वापर हा केला जातो. महत्त्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 45 बघा, दृष्टीच्या ह्या ठिकाणी दोषामुळे वापरण्यात येणारे उपकरण कोणते आहे? जी काही दृष्टी असेल, दृष्टी म्हणजे काय तर नजर, तर नजरच्या दोषामुळे वापरण्यात येणारे उपकरण कोणते? तर लेन्स असतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो चष्मा. चष्मा जो आहे तर तो दृष्टी सुधारण्यासाठी बघा वेगवेगळ्या प्रकारचे लेन्स सध्या वापरले जातात. त्याच्यामध्ये बहिर्वक्र लेन्स असेल, अंतर्वक्र लेन्स असेल, तर हे बघा जवळील जे काही ज्यांच्यामध्ये दृष्टीचा आजार असेल आणि जे दूर म्हणजे बघा लांबचं त्यांना दिसत नाही, बाकीच्यांना जवळचं दिसतं, तर अशा संदर्भात जे काही लेन्स असेल, बहिर्वक्र भिंग असेल, अंतर्वक्र भिंग असेल, तर असे सध्या वापरले जातात. प्रश्न क्रमांक 46 बघा, क्लोरोफिल वनस्पतींना कोणत्या प्रक्रियेसाठी उपयोगी असते? जे काही क्लोरोफिल असेल तर ते वनस्पतींना कशासाठी उपयोगात येतं? तर जे प्रकाश संश्लेषण आहे मागे आपण बघितलं, तर त्यासाठी क्लोरोफिल आहे. तर ह्या क्लोरोफिल सध्या बघा आवश्यक घटक वनस्पतींना लागत असतो स्वतःचं जे काही अन्न असेल तर ते तयार करण्यासंदर्भात. प्रश्न क्रमांक 47, ज्वलनासाठी कोणत्या वायूची आवश्यकता असते? जे काही ज्वलन आहे म्हणजे आग असेल किंवा कोणत्याही प्रकारचं ज्वलन असेल तर त्यासाठी आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजनची इथं गरज असते, कारण ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, कारण ज्वलन जी काही प्रक्रिया आहे ठिकाणी बघा चालू ठेवते. ऑक्सिजन जे आहे तर ती ज्वलनाची प्रक्रिया सध्या चालू ठेवते. ह्याच्यामध्ये बघा जे काही प्रयोग देखील तुम्ही करू शकता. मेणबत्ती जी घ्यायची, मेणबत्ती आणि मेणबत्ती बघा पेटवायची आपण, म्हणजे ज्वलन करायचं आणि त्याच्यावरती आपल्या घरात जर काचेचा ग्लास असेल तर तो काचेचा ग्लास त्या मेणबत्तीवरती सध्या ठेवायचा. अशा पद्धतीने तुम्ही ठेवला म्हणजे इथून जो काही ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजन इथं जर ब्लॉक केला तर ही जी मेणबत्ती पेटणारी मेणबत्ती असेल तर ही आपोआप बघा त्या ठिकाणी ह्या ठिकाणी विझून जाते. म्हणजे जे काही आपल्याला असं म्हणता येईल की जे काही ज्वलनासाठी ऑक्सिजनची ह्या ठिकाणी बघा अत्यंत त्या ठिकाणी गरज असते. ऑक्सिजन विना जे काही आग असेल किंवा विस्तव असेल किंवा ज्वलन असेल तर ते सध्या त्या ठिकाणी होऊ नाही शकत. तर हा प्रयोग देखील तुम्ही करू शकतात. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 48, रक्ताचे वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञांनी केले? जे काही रक्ताचे वर्गीकरण म्हणजे काय, जे सध्या रक्तगट पाडलेले आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा ए पॉझिटिव्ह असेल, बी पॉझिटिव्ह असेल, ए बी पॉझिटिव्ह असेल, बरोबर, त्यानंतर ओ पॉझिटिव्ह असेल, तर हे जे रक्ताचे जे गट होते तर हे गट कोणी पाडले होते किंवा कोणत्या शास्त्रज्ञांनी पाडले होते? तर जे काही कार्ल लँडस्टायनर होते. तर ह्यांनी 1901 मध्ये सध्या महत्त्वाचे जे काही रक्ताचे गट आहे तर त्या गटाचं वर्गीकरण सध्या बघा त्यांनी केलं होतं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा हा IMP प्रश्न विज्ञानासंदर्भात म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 49, कोणत्या ग्रहावर सर्वाधिक ज्वालामुखी आहेत? ज्वालामुखी कोणत्या ग्रहावर आहेत? तर शुक्र म्हणजे काय विनस जो आहे तर त्या ग्रहावरती सध्या बघा हजारोच्या संख्येने निष्क्रिय आणि सक्रिय ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळतात. तर हा जो शुक्र ग्रह आहे तर एक म्हणजे त्या ठिकाणी ज्वालामुखीय ग्रह म्हणून देखील आपल्याला म्हणता येईल. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 50, तापमान मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? तर थर्मामीटर आपल्याला माहिती आहे की जे शरीराचं तापमान असतं तर त्या संदर्भात थर्मामीटर असतो तर तो सध्या बघा वापरला जातो. थर्मामीटरचा वापर शरीराचे आणि वातावरणाचे तसे इतर गोष्टीचे काय तापमान असेल तर ते मोजण्यासंदर्भात वापर हा होत असतो. हा देखील महत्त्वाचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 51 बघूया, श्वसन क्रियेमध्ये कोणता वायू घेतला जातो? जे काही आपण श्वसन प्रक्रिया करत असतो तर आपण श्वसन प्रक्रियेमध्ये बघा श्वसन करतो म्हणजे शरीरामध्ये आत घेतो आपण ऑक्सिजन आणि जे काही बाहेर सोडतो तर तो काय असतो तर तो कार्बन डायऑक्साईड सध्या असतो. हे एक लक्षात असू द्या, बरोबर. तर महत्त्वाची ही क्रिया आहे श्वसन प्रक्रियेसंदर्भात. आत आपण ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजनचं रूपांतर या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड म्हणून बाहेर आपण सोडत असतो. प्रश्न क्रमांक 52, फुफ्फुसाचे कार्य कोणते? फुफ्फुस आहे तर ते फुफ्फुसाचं कार्य काय आहे तर श्वसन जे आहे तर त्या ठिकाणी बघा फुफ्फुसामध्ये श्वसन क्रियामुळे बघा ऑक्सिजन रक्तात मिसळतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो. म्हणून ह्या ठिकाणी फुफ्फुसाचं शरीरामध्ये महत्त्वाचं कार्य आहे आणि हा फुफ्फुस बघा चांगल्या पद्धतीने काम करण्यासंदर्भात किंवा चांगल्या पद्धतीने राहायला त्या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे आपण दररोज बघा जो काही योगा असेल तर ते योगासना वगैरे असेल फुफ्फुसासंदर्भात तर ते त्या ठिकाणी आपण केले पाहिजे. प्रश्न क्रमांक 52 बघूया, प्रश्न क्रमांक 53,
प्रश्न क्रमांक 53 काय आहे तर बघा, जडत्वाचा नियम कोणी दिला किंवा कोणी सांगितला. तर ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रख्यात माहिती आहे की जे न्यूटन आहे, तर त्या न्यूटनने सध्या बघा शास्त्रज्ञांनी जडत्वाचा नियम सध्या बघा सांगितला होता. आणि न्यूटनने दिलेला जो जडत्वाचा पहिला नियम आहे, तर तो पहिला नियम की बघा, वस्तू स्थिर किंवा एकसमान गतीने पुढे जात राहते. जोपर्यंत तिच्यावर बाह्य बल सध्या बघा लागणार नाही, तोपर्यंत जी काही वस्तू असेल तर ती स्थिर किंवा एकसमान गतीने पुढे जात राहते. हा महत्त्वाचा त्यांचा जडत्वाचा पहिला नियम सध्या आहे. प्रश्न क्रमांक 54 बघा, पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे चक्र बघा कोणत्या प्रक्रियेने होते. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवर 12 तासाचा दिवस बरोबर आणि 12 तासाची रात्र असते. तर ही जी प्रक्रिया आहे, तर ही प्रक्रिया सध्या कोणत्या गतीमुळे ह्या ठिकाणी होत असते, तर ती आहे म्हणजे ह्या ठिकाणी बघा पृथ्वीची अक्षाभोवती फिरण्यामुळे ही जी प्रक्रिया आहे, हे जे चक्र आहे दिवस आणि रात्रचं, तर ते होत असतं पृथ्वीच्या स्वतः अक्षाभोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्रीचे चक्र सध्या बघा सुरू होत असते किंवा सुरू राहते. हा महत्त्वाचा प्रश्न सध्या इथे विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला सांगता येईल. तर असे हे जे प्रश्न होते, तर हे प्रश्न आपण जे काही जवळपास 54-55 जे प्रश्न असेल आणि सध्या जे स्पष्टीकरण आहे, तर ते स्पष्टीकरण सध्या बघा बघितले आहे, जेणेकरून तुम्हाला TET परीक्षा असेल किंवा मग CTET परीक्षा असेल, तर त्याच्यामध्ये तुमचं सायन्स विषय असेल म्हणजे जो काही विज्ञान आणि गणित विषय घेऊन तुम्ही जर पेपर 2 सध्या बघा त्या ठिकाणी एक्झाम देत असाल, तर ह्यापैकी जे प्रश्न असेल तर हे 100% तुम्हाला 7 ते 8 मार्क सध्या बघा ह्या एकाच व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला इथं मिळून जाईल. तर आवर्जून व्हिडिओ बघा. हे संपूर्ण जे काही PDF असेल तर ते आपलं टेलिग्राम चॅनल आहेत द गुरुजी, व्हिडिओच्या ह्या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा. संपूर्ण PDF असेल, संपूर्ण नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. तर आवर्जून बघा, ह्या ठिकाणी व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडले असेल, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही सिरीज असेल तर ते तुम्हाला वेळोवेळी आम्ही या ठिकाणी अपलोड करत जाऊ. तसं आपल्या यूट्यूब चॅनलवर जे काही प्लेलिस्ट आहे तिथे तुम्हाला बालमानसशास्त्र संदर्भात व्हिडिओ आहे, त्यानंतर मराठी ग्रामर संदर्भात व्हिडिओ भेटेल, त्यानंतर जे काही परिसर अभ्यास असेल त्या संदर्भात देखील व्हिडिओ आहे आणि सामाजिक शास्त्र संदर्भात देखील व्हिडिओ आहे. ज्यांची हिंदी भाषा असेल तर त्या संदर्भात देखील प्लेलिस्ट बनवलेले व्हिडिओवर जाऊन एकदा तुम्ही चेक करा. संपूर्ण महत्त्वाचे IMPs ह्या ठिकाणी बघा आपण घेतलेले आहे, जेणेकरून कमी दिवसामध्ये तुमचा जो काही अभ्यास असेल आणि जे आपल्याला जास्तीत जास्त मार्क कशा पद्धतीने मिळवता येईल त्याच्यावरती फोकस करून सध्या हे महत्त्वाचे प्रश्न सध्या बनवण्यात आले आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या पुन्हा टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.